चरित्रे महान संगीत तज्ञांची या अंतर्गत आज आपण सलील चौधरी संगीतकार यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत. सलील चौधरी हे बंगाली, हिंदी, मल्याळम चित्रपटातून संगीत देणारे संगीतकार होते. त्यांना सलीलदा म्हणत असत. हे एक महान संगीतकार होते, ज्यांनी आपल्या मधुर संगीताच्या लहरीने भारतीय चित्रपट जगताला सजवले होते. त्यांची रचलेली गाणी आजही फिजाच्या प्रत्येक कणात गुंजत आहेत. ते अत्यंत प्रयोगशील आणि प्रतिभावान संगीतकार म्हणून ओळखले जातात. 1953 मध्ये दो बिघा जमीन या चित्रपटासाठी संगीतकार म्हणून त्यांनी पदार्पण केले. नंतर मधुमती, आनंद, मेरे अपने यासारख्या चित्रपटांच्या सुमधुर संगीतातून सलील चौधरी आजही लोकांच्या हृदयात आहेत. पारंपरिक संगीतापेक्षा अगदी वेगळे संगीत तयार करण्यासाठी ते पूर्व आणि पश्चिमेतील संगीत एकत्र करायचे. या गुणामुळे त्यांनी श्रोत्यांच्या हृदयात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. सलील चौधरी यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1923 रोजी पश्चिम बंगालमधील सोनारपूर शहरात झाला. त्यांचे वडील ज्ञानेंद्र चंद्र चौधरी आसाममध्ये डॉक्टर होते. सलील चौधरी यांचे बहुतांश बालपण आसाममध्ये गेले. लहानपणापासूनच त्यांचा संगीताकडे कल होता आणि त्यांना संगीतकार व्हायचे होते. जरी त्यांनी संगीताचे पारंपरिक शिक्षण कोणत्याही गुरुकडून घेतले नाही. सलील चौधरी यांचा मोठा भाऊ ऑर्केस्ट्रामध्ये काम करायचा. त्यांच्या सहवासामुळेच सलीलजींना सर्व प्रकारच्या वाद्यसंगीताची चांगली ओळख झाली. त्यांना लहानपणापासूनच बासरी वाजवण्याची खूप आवड होती. शिवाय ते पियानो आणि व्हायोलिन वाजवायला शिकले. काही काळानंतर ते शिक्षण घेण्यासाठी बंगालमध्ये आले. सलील चौधरी यांनी कोलकाता, पूर्वी कलकत्ता म्हणायचे, येथील प्रसिद्ध बंगवासी कॉलेजमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. सविता चौधरी यांच्याशी त्यांचा विवाह झाला. 2 मुली आणि 2 मुले अशी 4 अपत्ये त्यांना झाली. दरम्यान ते भारतीय जननाट्य संघ मध्ये दाखल झाले. 1940 साली भारतीय स्वातंत्र्य संग्राम शिगेला पोचला होता. देश स्वतंत्र करण्याच्या मोहिमेत सलील चौधरीही सामील झाले आणि त्यासाठी त्यांनी त्यांच्या गाण्यांचा आधार घेतला. आपल्या रचलेल्या गीतातून ते देशवासियांमध्ये जागृती करत असत. गुलामगिरीविरुद्ध आवाज उठवण्यासाठी सलीलजींनी गाण्यांचा शस्त्रासारखा वापर केला. त्यांच्या गाण्यांनी भारतीयांच्या ब्रिटिशाविरुद्धच्या लढ्याला नवी दिशा दिली. 1943 मध्ये सलीलजींनी संगीतबद्ध केलेल्या विचारपती तोमर विचार आणि देऊ उंच तारा तुचे या गाण्याने स्वतंत्र प्रेमीमध्ये नवा उत्साह भरण्याचे काम केले. पण नंतर या गाण्यावर ब्रिटिश सरकारने बंदी घातली. 50च्या दशकात सलील चौधरी कोलकात्यात संगीतकार आणि गीतकार म्हणून स्वतःची ओळख निर्माण करण्यात यशस्वी झाले. 1950 मध्ये त्यांच्या स्वप्नांना नवा आकार देण्यासाठी ते मुंबईत आले. त्याचवेळी बिमल रॉय त्यांच्या दो बिघा जमीन चित्रपटासाठी संगीतकाराच्या शोधात होते. सलील चौधरी यांच्या संगीताच्या शैलीने ते खूप प्रभावित झाले आणि त्यांनी सलीलजींना या चित्रपटासाठी संगीत देण्याची ऑफर दिली. चित्रपटाच्या यशानंतर सलील चौधरी यांनी संगीतकार म्हणून खूप प्रसिद्धी मिळवली. दो बिघा जमीनच्या यशानंतर त्यांचे बंगाली व्हर्जन खिशावाला बनवण्यात आले. या चित्रपटाची कथा आणि संगीत दिग्दर्शन सलील चौधरी यांनी केले. नंतर ते बिमल रॉय यांचे आवडते संगीतकार बनले. यानंतर सलील चौधरी यांनी बिमल रॉय यांच्या चित्रपटांना अतुलनीय संगीत देऊन त्यांचे चित्रपट यशस्वी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. सलीलजींच्या सदाबहार संगीतामुळे
बिमल रॉय यांचे बहुतेक चित्रपट आजही स्मरणात आहेत. सलील चौधरी यांच्या सिने कारकिर्दीत गीतकार शैलेंद्र यांच्या सोबतची त्यांची जोडी चांगलीच गाजली आणि त्यांचे कौतुकही झाले. शैलेंद्र सलील जोडींच्या चित्रपटातील अनेक गाणी प्रसिद्ध आहेत. सलीलदांच्या सिने करिअरमध्ये त्यांची गीतकार गुलजार सोबतची जोडी खूप आवडली होती. 1960 मध्ये प्रदर्शित झालेल्या काबुलीवाला या चित्रपटातील या दोन कलाकारांची गाणी आणि संगीत सर्वप्रथम आवडले होते. यानंतर सलील आणि गुलजार यांनी अनेक चित्रपटांमध्ये आपल्या गाण्याद्वारे आणि संगीताद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन केले. मेरे अपने व देवानंद या सुपरहिट चित्रपटांचा या चित्रपटामध्ये समावेश होता. पार्श्वगायिका लता मंगेशकर या सलीलजींच्या आवडत्या गायिका होत्या. लताजींच्या सुरेल आवाजाची जादू सलील चौधरींच्या संगीताने सजलेली असायची. लताजी गायिका असल्या आणि सलील चौधरी त्यांच्या संगीतामध्ये आजा रे निंदिया तू आ, दिल तड़प तड़प के कह रहा है, इतना तो मुझे प्यार बड़ा इत्यादी सुपरहिट गाण्यांचा समावेश आहे. 1958 मध्ये विमल रॉय यांच्या मधुमती चित्रपटासाठी सलील चौधरी यांना सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शकांचा फिल्मफेअर पुरस्कार देण्यात आला. संगीत क्षेत्रातील त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल त्यांना 1988 मध्ये संगीत नाट्य अकादमी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. 1960 साली प्रदर्शित झालेल्या काबुलीवाला चित्रपटातील पार्श्वगायक मन्ना डे यांनी गायलेले आये मेरे प्यारे वतन, आये मेरे बिछडे चमन, तुझ पे दिल कुर्बान हे गाणे आजही श्रोत्यांच्या डोळ्यात पाणी आणते. 70व्या दशकात सलील चौधरी यांना मुंबईची चमक काहीशी विचित्र वाटू लागली. आता ते कोलकात्यात परत आले. दरम्यान त्यांनी अनेक बंगाली गाणीही लिहिली. यातील सुरेर झरना आणि तेलेर शिशी प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय झाले. सलीलजींच्या त्यांच्या 4 दशकाच्या कारकिर्दीत सुमारे 75 हिंदी चित्रपटांना त्यांनी संगीत दिले. याशिवाय त्यांनी मल्याळम, तामिळ, तेलुगू, कन्नड, गुजराती, आसामी, ओरिया आणि मराठी चित्रपटांनाही संगीत दिले. सलील चौधरी यांचे काही स्मरणात असणारे प्रमुख चित्रपट बघा. 2 बिघा जमीन, नौकरी, परिवार, मधुमती, परख, उसने कहा था, प्रेमपत्र, पूनम की रात, आनंद, मेरे अपने, रजनीगंधा, छोटी सी बात, मौसम, जीवन ज्योती, अग्निपरीक्षा इत्यादी. सलील चौधरी यांनी काही गाजलेली गाणी दिली ती बघा. अजब तेरी दुनिया हो मोरे रामा, जागो मोहन प्यारे, आजा रे मैं तो कब से खड़ी इस पार, टूटे हुए ख्वाबों ने, आहा रिमझिम के प्यारे प्यारे गीत, गोरी बाबुल का घर है, चांद रात तुम हो साथ, ए मतवाले दिल जरा झूम ले, मैं जिंदगी का साथ निभाता चला, ओ सजना बरखा बहार आई, जिंदगी कैसी है पहेली, मैंने तेरे लिए ही 7 रंग के सपने चुने, जा रे उड़ जा रे पंछी, रजनीगंधा फूल तुम्हारे, कहीं दूर जब दिन ढल जाए, दिल तड़प तड़प के कह रहा है, घडी घडी मोरा दिल धडके इत्यादी गाणी त्यांची प्रसिद्ध आहेत. तब्बल 4 दशके आपल्या संगीताच्या जादूने रसिकांना मंत्रमुग्ध करणारे महान संगीतकार सलील चौधरी यांचे 5 सप्टेंबर 1995 रोजी निधन झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. थँक्यू.